दुपारचं सत्र आणि दुपारच्या सत्रामध्ये आपण पाहतो मित्रांनो, जय बजरंग गोरसे बी आयोजित सुंदर अशी मानाची सन्मानाची स्पर्धा आणि आजचा हा अंतिम दिवस. अंतिम दिवसामध्ये अनेक स्पर्धक इथे मात्र आपल्याला पाहायला मिळतील. जे बी भिनार आणि त्यांच्या अगेन्स्ट कवाड संघाला आपण पाहतोय. स्ट्राइक एंडला ॲज अ बॅटर किरण, नॉन स्ट्राइक एंडला ॲज अ बॅटर धीरज सज्ज आहेत आणि गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतील. महेंद्र 3 षटकांची माश आणि दोन्ही संघांना देऊयात आपण खूप साऱ्या शुभेच्छा. माशला सुरुवात होते आणि दोन्ही संघांना आपण शुभेच्छा देऊया. महेंद्र गोलंदाजी ट्रॅकवरती स्विच झाला आणि पंचांचा ग्रीन सिग्नल येतो. लेट्स प्ले शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट. गोलंदाज तयार, महेंद्र येतोय. ओ फक्त दिशा दिल्या, क्या बात आहे. गली रिजन मधून चेंडूला खेळून काढला. पहिला चेंडूवरती हा दणदणीत खणखणीत चौकार. महेंद्रला आपण पाहतोय पहिल्या चेंडूवरती चौकाराला. चौकारानं इथे मात्र श्री गणेशा करत असताना मदरशा आतमध्ये कवाड संघ स्विशिट करण्याचा प्रयत्न झाला होता. इथे मात्र पायांवरती चेंडू जाऊन आदळतोय आणि लेगबाजच्या स्वरूपाने एक धाव धावफलकावरती जोडली जाईल. पंचांच्या भूमिकेमध्ये आमचे रोहनजी केणे आहेत आणि त्याचबरोबर कुणालजी केणे. अशा रगरगत्या उन्हामध्ये चांगली पंचांची भूमिका त्यांनी देखील साकारते सकाळच्या सत्रापासून. त्यांचं देखील आम्ही कौतुक करू. 5 धावा धावफलकावरती आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि इथून मात्र चांगला खेळ साकारावा लागेल दोन्ही संघांना देखील. चला, ज्या वेळेच्या बाबतीत सहकार्य करा. 3 षटकांसाठी तुम्हाला 15 मिनिटांचा अवधी देण्यात आला. 15 मिनिटांमध्ये 3 षटक तुम्हाला पूर्ण करायचे आहेत. अथवा इथे मात्र आयोजकांच्या माध्यमातून योग्य तो आपल्यावरती निर्णय घेतला जाईल. वेळेच्या बाबतीत सहकार्य करा. अंतिम दिवस आहे. ओ इथे मात्र फटका दमदार आहे. सुरेख फटका, आउटफील्ड फास्ट आहे. क्षेत्ररक्षक भरधाव वेगाने जातील, फेकी करतील, तत्पूर्वी मिळतील या 2 धावा. पुढील मॅचच्या टॉससाठी अंबरचे आणि त्यांच्या अगेन्स्ट टेंबिवली संघ आपण सज्ज राहायचं आहे. इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉस देखील करणार आहोत. टीम टेंबिवली आणि त्यांच्या अगेन्स्ट टीम अंबरचे टॉससाठी सज्ज राहायचं आहे. धावसंख्या आता मात्र जाऊन पोहोचेल ती म्हणजे 7 या आकड्यावरती. हो चांगला चेंडू होता, त्याला इथे मात्र सन्मान दिला. ऑफ ड्राईव्ह केला. शॉट कव्हरला क्षेत्ररक्षकात एकच धाव मिळेल. चांगली सुरुवात आपल्याला पाहायला मिळते दोन्ही संघाच्या वतीने. एका बाजूने गोलंदाजी देखील चांगली करतोय महेंद्र. पहिल्या चेंडूवरती जरूर चौकार आला होता, तदनंतर मात्र कमबॅक केला गेला. आणि एका बाजूने किरण आणि धीरजला देखील आपण पाहिलं तर चांगली पार्टनरशिप बिल्डअप करत असताना मैदानाच्या आतमध्ये पहिल्या षटकामध्ये अजूनही या षटकातील 2 चेंडू शिल्लक आहेत. गोलंदाज महेंद्र मार्गस्थ होतोय. ओ परफेक्टली यॉर्कर चेंडू. शॉट फाईन लेगला क्षेत्ररक्षक होते. तत्पूर्वी मिळेल फक्त एकच धाव. एका धावेच्या मधीन धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचेल 9 या आकड्यावरती. 9 धावा धावफलकावरती. अंतिम चेंडू शिल्लक आहे षटकातील. अंतिम चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि इथे पाहावं लागेल कशा पद्धतीचा खेळ साकारला जाईल. वेळेच्या बाबतीत सहकार्य करा. टीम जे बी भिनार
आयोजकांच्या वतीने सूचना येतात, सूचनांचं पालन करणं गरजेचं आहे. 9 धावा आहेत आणि हा अंतिम चेंडू षटकातील फेकण्यासाठी महेंद्र देखील सज्ज होतोय. हो, विकेट करण्याचा प्रयत्न होता, बॉटम बॉल मध्ये संपर्क होत नाहीये. अंतिम चेंडू होता, निर्धाव. पहिला षटकाचा वाजवी खेळ समाप्त. आफ्टर दी फर्स्ट ओव्हर धावसंख्या धावफलकावरती फक्त आणि फक्त 9 धावा. दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी ट्रॅकवरती आता मात्र गोलंदाज प्रेमला आपण पाहतोय. प्रेम येतोय गोलंदाजी ट्रॅकवरती. पहिल्या षटकामध्ये धावा खर्च केल्या 9 महेंद्रने. अप्रतिम गोलंदाजी राहिल्या. इकॉनॉमिकल षटक पहिल्या नक्कीच षटकामध्ये आपण पाहिलं महेंद्रचं राहिलं आणि आता मात्र प्रेम येतोय. तशा अगेन्स्ट आपण पाहिलं तर किरण आणि धीरज इथे मात्र संघाचा डाव सांभाळताना. शॉर्टलाईन चेंडू होता, इथे मात्र आडवा बाटने ऑन साईडला खेळून काढल्या. क्षेत्ररक्षक येतील वाईड डिश लॉंग ऑन मधून आणि तत्पूर्वी मिळतील या 2 धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेट, ऑल्सो गुड कॉलिंग बिटवीन द बोथ प्लेयर्स आणि 2 धावा धावफलकावरती. 2 धावेच्या मधीनं आता मात्र धावसंख्या डबल डिजिट अर्थातच 11 रन्स ऑन दी बोर्ड. 11 धावा धावफलकावरती. मोठा फटका मारू दिला जात नाही, कारण की अचूक लाईन आणि लेंथ वरती गोलंदाजी आता मात्र पाहायला मिळते. भिनार संघाच्या वतीनं स्वीच शीट करण्याचा प्रयत्न होता, इथे मात्र ऑफस्टिक सोडली. पंचांचा वाईटचा इशारा. अवांतरच्या स्वरूपाने धाव फलकावरती जोडली जाते. इथे मात्र बाटने धावा येत नाहीयेत, तरी सुद्धा अवांतरच्या स्वरूपाने धावा देण्याचा प्रयत्न सुरू आहे. धावा कशा काय येईनात, परंतु धावा येणं गरजेचं आहे टीम कवाडसाठी. पुनश्चा स्वीच शीट करण्याचा प्रयत्न होता, आता मात्र निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी राहिली आहे. धावसंख्येचा विचार केला तर 12 या आकड्यावरती कॉन्स्टंट आहे, स्टेबल आहे. 12 धावा धावफलकावरती आहेत. या षटकातील अजूनही 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. हो, पुन्हा एकदा शरीराचा वेध घेणारा हा चेंडू होता. शॉर्ट पॉइंटला क्षेत्ररक्षकात मिळेल फक्त एकच धाव. या षटकामध्ये आतापर्यंत मोठे फटके पाहायला मिळाले नाहीयेत. सुरुवातीच्या पहिल्या चेंडूवरती एक चौकार आला होता पहिल्या षटकामध्ये, तदनंतर मात्र एकही चौकार किंवा षटकार आतापर्यंत गोलंदाजांनी चान्सही दिला नाहीये तो एक्झिक्यूट करण्यासाठी. अप्रतिम गोलंदाजी राहिली, परंतु इथे मात्र कमबॅक करून द्यावा लागेल. एक फायटिंग स्कोर इथे क्रिएट करावा लागेल टीम कवाडला अगेन्स्ट दी टीम JB भिनार. प्रेम पुनश्चा सज्ज होतोय. 2 चेंडू अजूनही शिल्लक आहे षटकातील. धावसंख्या धावफलकावरती 13 वरती कॉन्स्टंट आहे. ओ, फटका इथे मात्र फसलाय. डाऊन दी बॉल क्षेत्ररक्षक आणि इथे झेल टिपला. पहिला झटका फलंदाजी करत असताना मैदानाच्या आतमध्ये टीम कवाडला मैदानाच्या आतमध्ये बाद होतोय फलंदाज धीरज बॅक टू द पवेलियन. दक्ष गुरव नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये येतोय इनॅट नंबर 3 वरती. सलामीची जोडी आपण पाहिली तर तिथे मात्र धीरज बाद झाल्याने त्याच्यानंतर आता मात्र दक्ष गुरवला आपण पाहतो. अंतिम चेंडू शिल्लक आहे दुसऱ्या षटकातील.
4 चेंडू आहेत. यस 4 चेंडू आतापर्यंत फेकलेत. ओ हा 5वा चेंडू. अप्रतिम कामगिरी. अंतिम चेंडू या षटकातील अजूनही शिल्लक आहे, कारण की हा चेंडू डॉट आला. चांगली गोलंदाजी राहिली. दक्षला देखील इथे मात्र शांत ठेवण्याचा प्रयत्न केला जातो. मधाच्या आतमध्ये गोलंदाज प्रेमच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी राहिली. आताच्या घडीला चांगला खेळ देखील राहिला. ओ आडव्या बाटण्या ऑन साइडला बनवण्याचा प्रयत्न होता. लेग स्टिक सोडले आणि त्या अनुषंगाने अगदी पंचांशी दोन्ही हात समांतर येतात. वाईटच्या स्वरूपाने एक धाव एक्स्ट्राच्या स्वरूपाने धावफलकावरती जोडली जाईल. धावसंख्या जाऊन पोहोचेल 14 वरती. 14 धावा धावफलकावरती. अंतिम चेंडू अजूनही शिल्लक आहे षटकातील. आडव्या बाटण्या ऑन साइडला पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक येत आहेत, दूरवरून फेकी करतील. तत्पूर्वी इथे झालेली ही फार मोठी चूक. जर गॅदर केला असता यष्टीरक्षकाने हा चेंडू तर कदाचित विकेट्स देखील मिळाले असते, परंतु अंतिम चेंडूवरती आल्या 2 धावा आणि या 2 धावांच्या मधीनं धावसंख्या धावफलकावरती 16 धावा. 1 गडाच्या मोबदल्यामध्ये फलंदाजी करत असताना टीम कवाड. कुशल आपण पाहतोय गोलंदाजी ट्रॅक वरती. 16 धावा आहेत. अंतिम 6 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 6 चेंडू निर्णायक असतील या षटकातील. चांगली गोलंदाजी करावी लागेल. ओ स्विच करण्याचा प्रयत्न झाला होता. हा प्रयत्न देखील असफल ठरतोय. डॉट बॉल. किरण सातत्याने आपण पाहिला तर स्विच करण्याचा प्रयत्न होतोय. सातत्याने बीट होतोय. सरळ बॅटने धावा इथून मात्र घेणं गरजेचं आहे, कारण की धावांचा विचार केला तर फक्त 16 धावा धावफलकावरती आहेत आणि अंतिम 5 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. गोलंदाज तयार. पुनश्च गोलंदाजी ट्रॅक वरती. हा ट्रॅकर झाला मात्र इथे सीमारेषेलगत पाठवण्याचा प्रयत्न झाला होता, परंतु क्षेत्ररक्षक उपस्थित होते. 1 धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात फलंदाज होते बाद. चांगली फेकी पाहायला मिळाली. ॲक्युरेट फेकी आणि त्याच्यावरती धावबाच्या स्वरूपाने फलंदाज किरण होते बाद. बॅक टू द पवेलियन. नवीन बॅटर मधाच्या आतमध्ये आता निलेश गोतरनेला आपण पाहतोय. निलेश सज्ज होतोय. नवीन बॅटर इन ॲट नंबर 4 वरती आणि 4 चेंडूंचाच खेळ शिल्लक आहे. पाहूया या 4 चेंडूवरती किती धावांपर्यंत मजल मारेल टीम कवाड, हे देखील पाहणं तितकंच गरजेचं असेल, कारण की येणाऱ्या सेशनमध्ये आपण पाहिलं तर जास्तीत जास्त धावा बनवाव्या लागतील. एक फायटिंग स्कोर क्रिएट करावा लागेल कवाडला. ओ हो इथे मात्र कमालीचा स्ट्रोक पाहायला मिळतोय. घुटना टेक तमाशा टेक चेंडूला फेकून दिलाय बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. धमाकेदार स्ट्रोक. षटकार. या षटकाराच्या मदतीने आता मात्र धावसंख्या अत्यंत वेगाने पुढे गेली आहे. जाऊन पोहोचले 23 वरती जाऊन पोहोचते. 3 चेंडू अजूनही शिल्लक आहे आणि आपल्या नावाची छाप सोडत असताना मधाच्या आतमध्ये निलेश गोतरनेला आपण पाहतोय. ओ पुनश्च तशा पद्धतीचा फटका एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न होता, परंतु आता अवे ऑफ द बॉडी चेंडूला रिलीज केलं होतं. त्या अनुषंगाने हा चेंडू होते डॉट. कौशलचा
विचार केला तर पहिला चेंडू डॉट आला होता, तदनंतर मात्र धावबाच्या स्वरूपाने त्याने विकेट प्रस्थापित केली. तिसऱ्या चेंडूवरती षटकार आला आणि षटकाराचं प्रत्युत्तर लगेचच या निर्धाव चेंडूने मधाच्या आतमध्ये दिला. टीट फॉर टॅट, जशास तसं प्रत्युत्तर. ओ आता मात्र रडार मध्ये चेंडू आणि चेंडूला फेकून दिला डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या दिशेनं. हा देखील येईल धमाकेदार स्ट्रोक, षटकार. हा षटकार आणि षटकाराच्या मधीनं धावसंख्या धावफलकावरती 29 धावा. टेंबिवली आणि अंबरचे संघाचे संगणक आपण टॉस साठी लगेच या. टीम टेंबिवली आणि त्यांच्या अगेन्स्ट टीम अंबरचे आपण टॉस साठी या. अंतिम चेंडू हो, इथे मात्र बॅक ऑफ द हँड चेंडूला पिच केलं होतं. एक धाव तर कंप्लीट झालंय. इथे मिसफील्ड पाहायला मिळाली. हो, मधाच्या आतमध्ये चाललंय तरी का, परंतु तिसऱ्या धावेच्या प्रयत्नात फलंदाज होतोय बाद आणि अशा पद्धतीनं पहिला डावाचा खेळ होतोय समाप्त. पहिल्या 3 षटकांच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती बनली ती म्हणजे तब्बल 31 धावा आणि जिंकण्यासाठी आता मात्र 32 धावांची आवश्यकता असेल, ते म्हणजे टीम JB व्हिनारला. आणि या 32 धावा कशा पद्धतीने अथवा डिपेंड होतील या मायक्रोफोनवरती दुपारच्या सत्रामध्ये पुनश्च इन्व्हाइट करूयात आमचे साथी समालोचक मित्र, आमच्या अत्यंत जवळचे मित्र विशालजी पाटील यांचा गोड आवाज खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये. धन्यवाद. चला टॉस साठी या. टेंबिवली टीमचे कॅप्टन आलेले आहेत. अंबरच्या टीमचे कॅप्टन आपण या. सलामीची जोडी पाठवायची आहे. टीम भिनार टॉस दरम्यान केला जातो. दुसऱ्या फेरीतील हा दुसरा सामना आहे. टॉस अंबरच्या टीमने जिंकलाय. बॅटिंगचा डिसिजन घेतला. थँक्यू सो मच विश्वासजी केने. याआधी तुम्ही विश्वासजी केने यांचा गोड आवाज ऐकला. टिटवाला विभागाला बिलॉंग करता सातत्याने त्या परिसरामध्ये या आवाजाची चर्चा नेहमीच होत असते. आणि आज आमच्या समवेत चॅलेंज क्रिकेट ग्राउंडवरती आहेत जे बजरंग चषक आपण अनुभवतायत. U25 फॉर्मॅटमध्ये ही स्पर्धा जे बजरंग गोडसे बी या नावाची चर्चा महाराष्ट्र ग्रामीण क्रिकेटमध्ये खऱ्या अर्थाने फार माना सन्मानाने हा नाव नेहमीच घेतला जातो ग्रामीण क्रिकेटमध्ये. आणि त्याच
टीमच्या वतीने ही स्पर्धा आपण U25 फॉर्मॅटमध्ये पाहत आहोत. कवाड अगेन्स्ट जय बजरंग भिनारी बॅटल आहे आणि टार्गेट जो आहे 32चा पहिला बॉल ओव्हर द विकेट. पहिलाच बॉल खेचून मारला ऑन साइडला डीप मध्ये मिड विकेटला फिल्डर वेगाने येतात बॉल फील्ड केला जातोय. 1 रन मिळेल. थ्रोही ॲक्युरेट होता. बघा 32 धावा करायचं. CCG वरती आज ऑल ओव्हर सिटी ओपन फॉर्मॅट असो ग्रामीण असो त्यानंतर सिटी इमर्जिंगच्या मॅचेसही आम्ही पाहिलेल्या आहेत आणि आज U25 पण मोस्ट ऑफ टाइम्स एक गोष्ट कॉमन राहिलेली आहे ती म्हणजे की रन्स भरपूर बनतात आणि त्या क्षणाला जर तुम्हाला 3 ओव्हरमध्ये 10 रन पर ओव्हर 11 रन पर ओव्हर डिफेंड जर करायचं आहेत ना तर तुम्हाला क्वालिटी बॉलिंग करावी लागेल. तुम्हाला स्वतःला ॲज अ बॉलर ना पूर्णपणे समर्पित करावं लागेल आणि त्यातल्या त्यात ना तुमचे जे फिल्डर्स आहेत जे बाउंड्री लाईनवरती डीपमध्ये फिल्डिंग करतात त्यांच्यावरती रिस्पॉन्सिबिलिटी आहे की तुम्हाला एक धाव इथे वाचवावी लागणार आहे तेव्हा जाऊन या 32 धावा इथे डिफेंड होऊ शकतात. आणि आवर्जून मी एक गोष्ट नेहमी सांगत असतो की एखादी गोष्ट प्राप्त करण्याकरिता पर्याप्त प्रयत्न नेहमीच महत्त्वाचे राहिले आणि ते प्रयत्न इथे 32 डिफेंड करण्याचे करायचेत. पण बॉल हवेमध्ये आहे रडारमध्ये रेंजमध्ये लॉन्च केलाय आणि थेट पाठवलाय. काऊ फेसला क्लिअर करत असताना हा पहिला तडाखा या दुसऱ्या डावामधला षटकार 6. फटका अतिशय चांगला आला. कुठेतरी एक गोष्ट ॲज अ बॉलर ना जेव्हा तुम्ही चॅलेंज क्रिकेट ग्राउंडवरती खेळत असताना तेव्हा तुम्हाला ठाऊक ठेवावी लागते माइंडमध्ये ठेवावी लागते की स्क्वेअर बाउंड्रीज थोड्या छोट्या आहेत आणि त्या अनुषंगाने तुमच्या लाईन आणि लेंथवरती तुम्हाला फोकस करावं लागतं. कारण इथे आपण पाहिलं आहे डीप मिड विकेट डीप स्क्वेअर लेग काऊ कॉर्नर हे जे क्षेत्र आहेत ना इथे मोस्ट ऑफ टाइम्स जास्तीत जास्त बाउंड्रीज आपल्याला पाहायला मिळतात बिकॉज ऑफ बाउंड्री लेंथ थोडी छोटी आहे. आणि त्याच पलीकडे तुम्ही लॉंग ऑन लॉंग ऑफ रिजन पाहिला तर त्या विभागामध्ये बाउंड्रीज थोड्या कमी येतात. बट लॉंग ऑफ विषयी या ग्राउंडचा देखील एक इतिहास आहे तो नक्की मी पोहोचवेन या बॉल नंतर. आणखीन एक फटका ऑन साईडला डीपमध्ये मिड विकेटला आता फिल्डर येतात बॉल फील्ड करतात. लॉंग ऑफचा जर विचार आला ना तर 2 चेंडूमध्ये 5 हव्या होत्या ना त्या आठवतात. वडनगर आणि गोडसे बीची मॅच याच ग्राउंडवरती मेयर ट्रॉफी काय फटका 22चा बाटमधनं आला होता स्ट्रेट समोरच्या स्टँडमध्ये सेकंड टियरमध्ये तो फटका तो खेळला होता. भरपूर साऱ्या आठवणी आहेत गोडसे बी टीमचा देखील चॅलेंज क्रिकेट ग्राउंडचा. ओव्हर द विकेट नेक्स्ट बॉल फुल लेंथ आहे लॉफ्ट केलाय आणि आता ही फटक्या मागे ताकद आहे कॅच जरूर पकडली आणि इथे पहा आय थिंक बॉल पकडल्यानंतर थ्रोही केला. काय लाजवाब एफर्ट होता फिल्डर निलेश क्या बात आहे एक्स्ट्रॉर्डिनरी एफर्ट. फिल्डिंग विषयी आम्ही चर्चा करत होतो की डीपमध्ये जे फिल्डर आहेत त्यांना स्वतःला झोकायचं ॲक्शन रिप्ले पुन्हा एकदा स्क्रीनवरती दाखवला जातो कशा प्रकारे हा बॉल फील्ड करण्यात आला. एकंदरीत मला असं वाटलं कारण बॉल जसा पकडला त्यात नंतर रिलीजही केला. क्या बात आहे बॉल योग्यरित्या फील्ड केला. उडता निलेश पाहायला मिळाला आम्हाला. ठीक आमचा कॉम्बॉक्स समोरच. एकंदरीत बिकॉज या डाव्या बाजूला जर आपण पाहिलं साऊंड वगैरे आहे आम्हाला असं वाटलं की गडबड झाली की काय बट तसं काही नाही आहे. अथा बॉल हवेमध्ये आहे स्वतः बॉलर डाऊन दी बॉल आणि कॅचही पकडली जाईल. सफलता इथे मिळेल. कुठेतरी मागील बॉलवरती जो एक्स्ट्रा ऑर्डिनरी एफर्ट पाहायला मिळाला ना त्याचा हा इम्पॅक्ट जाणवला. कारण मोस्ट ऑफ टाइम्स जेव्हा तुम्ही फिल्डिंगमध्ये अशा रन्स वाचवताना तुम्ही टीममध्ये पॉझिटिव्ह ॲटमॉस्फिअर क्रिएट करता तुमचा खेळाडूंचा उत्साह तुम्ही वाढवता आणि इथे ही पहिली सफलता पहिला धक्का लागला अवघ्या 10 धावेंवरती टीम जय बजरंग भिनारला. रिमेनिंग जो खेळ आता बाकी आहे अजूनही जिंकण्याकरिता इथनं आवश्यकता आहे 22 धावेंची आवश्यकता आणि या ओव्हरमध्ये चेंडू शिल्लक आहेत. शेवटचा एक बॉल बाकी म्हणजे 13 मध्ये 22 करायचं आहेत. 13-22 समीकरण आहे. अजूनही मी म्हणेन की मॅच भरपूर बाकी आहे काही होऊ शकतं. गतवर्षी मला आठवतं आम्ही फायनल मॅच कव्हर करत होतो मानकोलीचा ग्राउंडवरती नाईटला. फायनल मॅचमध्ये 4 ओव्हरमध्ये 15 डिफेंड होतात ते आम्ही त्या दिवशी पाहिलं. त्यानंतर ॲज अ कॉमेंटेटर मी कोणतीही गोष्ट प्रेडिक्ट करणं सोडूनच दिलं ते पाहिल्यानंतर की 4 ओव्हरमध्ये 15 डिफेंड होतात फायनलमध्ये. त्या अनुषंगाने मी म्हणेन ना 2-3 धावा जरी राहिल्या ना तुम्ही प्रयत्न करा काही होऊ शकतं. भरपूर साऱ्या अशा गोष्टी आहेत.
बॅटचा टोला लागलाय, बॉल हवेमध्ये आहे, लॉंग ऑन ला फिल्डर डाऊन दी बॉल, आणि एक सफलता. कुठेतरी विकेट्स हवे होते आणि ते विकेट्स बॅक टू बॅक इथे आलेत. दुसरा धक्का इथे लागतोय टीम JB स्पोर्ट्स भिनारला. बघा सिक्सर जरूर आला या ओव्हरमध्ये. पहिल्या 4 चेंडूवरतीच 10 धावा होत्या, बट त्यात नंतर बॅक टू बॅक 2 धक्के. एक मिनी कमबॅक या मॅच मध्ये आपल्याला कवाड टीमचा पाहायला मिळतोय. अजूनही येत्या 12 चेंडूमध्ये 22 धावांची आवश्यकता आहे. स्टील आपण म्हणूया की सामना 50-50, कोणत्याही बाजूने हा सामना इथनही जाऊ शकतो. 11 रन बरोबर इथनं करायचं आहेत. बघा जर आपण पाहिलं CCG वरती या रन्स मी म्हणेन 10 आउट ऑफ 8 टाइम्स चेज होताना आपण पाहू. बट खेळ आहे ज्याप्रमाणे इथे कमबॅक केलाय टीम कवाडने, सहजासहजी तेही इथे हार मानणार नाहीयेत. आणि सेकंड लास्ट ओव्हर फार महत्त्वाचे असणार आहे, कारण 12 मध्ये जर 22 डिफेंड करायचे आहेत ना, तर या दुसऱ्या षटकामध्ये कमालीची बॉलिंग करावी लागणार. आणि त्या अनुषंगाने रिस्पॉन्सिबिलिटी दिली गेली आहे. सेकंड ओव्हर बॉलर तयार होत आहेत, धीरज येतात या दुसऱ्या षटकामध्ये. फील्ड प्लेसमेंट जर आपण पाहिले, ज्याप्रमाणे फील्ड प्लेसमेंट सेट केले गेलेत, कव्हर इनफिल्डमध्ये आहे. पॉईंट्स ऑफ फिल्डर आपल्याला बाउंड्री लाईनवरती पाहायला मिळतोय. शॉर्ट थर्ड, फाईन लेग इनफिल्डमध्ये, त्यानंतर डीप स्क्वेअर लेग आहे, डीप मिड विकेट आहे. ठीक, आमच्या कॉम्बॉक्सच्या समोर काऊ फेसला एक फिल्डर पाहायला मिळतोय, तसेच लॉंग ऑफ. अशा प्रकारे फील्ड प्लेसमेंट्स आपल्याला पाहायला मिळतात. पण महत्त्वाची गोष्ट ही राहिली ना की फील्ड प्लेसमेंटनुसार बॉलिंग होणंही महत्त्वाचं राहिलं. 12-22 पहिलाच बॉल ऑन साईडला खेचून मारायचं होतं. बॅटचा टोला लागला, काऊ कॉर्नर, डीप मिड विकेट धावतायत. काऊ फेसचा फिल्डरने बॉल फील्ड केला, सिंगल इथे मिळेल. आता 11 मध्ये 21 करायचं आहेत. सकाळपासून भरपूर साऱ्या गोष्टी झाल्या, पण एक गोष्ट नाही झाली की क्लोज एन्काउंटर, एक रफ अँड टफ मॅच, अंतिम चरणापर्यंत रंगणारी मॅच आम्हाला पाहायला मिळाली नाहीये. पण असं वाटतं की ही नक्की पाहायला मिळू शकते की काय, कारण आता 11 मध्ये 21 हवे आहेत. ॲज अ कॉमेंटेटर, ॲज अ क्रिकेटिंग फॅन मी नेहमी सांगेल की मॅच कोणीही जिंकू द्या, मॅचमध्ये मजा आली पाहिजे. आणि सध्याच्या घडीला स्ट्रगल दोन्ही बाजूंनी सुरू आहे. 11 मध्ये 21. नेक्स्ट बॉल लॉफ्ट केलाय, बॉल हवेमध्ये, फिल्डर आहेत लॉंग ऑनला, विकेट इथे मिळेल. आणि ही विकेट ना खऱ्या अर्थाने आता आणखीन त्रासदायक ठरणार आहे JB स्पोर्ट्स भिनारला. बिकॉज स्टार्ट चांगला होता, बट त्या चांगल्या स्टार्ट नंतर इथे आता अडथळे आलेत. कारण गेले 4 चेंडू जर आपण पाहिले तर फक्त 1 धाव आणि 3 विकेट गेलेत त्यामागे. आता समीकरण येते 10 चेंडू करायचे 21. ट्रिपल एस स्पोर्ट्स शॉपचे ओनर आणि खऱ्या अर्थाने आमच्या सर्वांचे चांगले आवडते एडिटरही आपण त्यांना म्हणू. केवल क्रिएशन, केवल आर्ट्स हे पेज इंस्टाग्रामवरती नक्कीच तुम्ही सर्च करा. फार मोठा फॅन फॉलोईंग वर्ग त्याचाही आहे. आणि त्यांच्याच माध्यमातून, केवलजी केने यांच्या माध्यमातून बेस्ट बॅट्समन, बेस्ट बॉलर, प्लेअर ऑफ द टुर्नामेंटसाठी स्पेशल जर्सीज स्पॉन्सर करण्यात आलेले आहेत. केवलजी तुमचंही आम्ही हृदयाच्या अंतकरणातून आभार व्यक्त करतो. नेक्स्ट बॉल दबाव आहे आता बॅटर्स वरती. प्लेन मेज, चेंज ऑफ द पेस डिलिव्हरी, गती कमी केली होती. आणि हे राहिलंच की शॉर्ट फॉर्मॅट क्रिकेटमध्ये तुम्ही जर टेनिस बॉल क्रिकेट खेळतायत, टेनिस बॉल क्रिकेटमध्ये बघा मोस्ट ऑफ आपण जर आपलं ठाणे, रायगड, शहापूर हे विभाग आहेत ते पकडले तर मोस्ट ऑफ मॅक्झिमम आपण 6 ओव्हरच्या मॅचेस पाहतो मॅक्झिमम. त्यातल्या त्या 4 ओव्हरच्या मॅचेस. आणि त्यामध्ये ॲज अ बॉलर तुमच्याकडे काय एक्स्ट्रा असणं नेहमीच महत्त्वाचं राहिलं. पायावरती आदळला आणि सिंगल तर कंप्लीट होईल. दुसऱ्या धावेसाठी परतणार का, परतायचं होतं बट नकारण्यात आलं. सिंगलच मिळेल. धावफलक आता या एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड आता पुढे जातो. स्कोर कार्ड आता जाऊन पोहोचला 12 धावा धावफलकावरती. बघा मी एका गोष्टीचा उल्लेख पहिल्या षटकामध्येही केला होता की एखादी गोष्ट प्राप्त करण्याकरिता पर्याप्त प्रयत्न. आता 32 डिफेंड करायचं तर त्याप्रमाणे खेळ करणंही महत्त्वाचं राहिलं, त्याप्रमाणे मेहनत करणंही महत्त्वाचं राहिलं. आणि आता ते केलं जातंय कारण रिसेंट खेळ बघा, गेले 6 चेंडू काउंट करा, फक्त 2 धावा 3 विकेट आणि फार मोठा डिफरन्स आता क्रिएट झालाय. फुल टॉस, ऑन साईडला फटका, डीप मध्ये स्क्वेअर लेगला फिल्डर आहेत, बॉल फील्ड करतात. सिंगल लच मिळेल, एकापेक्षा जास्त मिळणारही नाहीये. एकंदरीत चांगली सुरुवात जरूर होती पण भिनार टीम विचार करत असेल की मिस्टेक झाली कुठे, कारण आता इक्वेशनचा विचार केला. चेंडू शिल्लक येते 7 मध्ये. आता हा सामना जिंकण्याकरता 19 धावांची अजूनही आवश्यकता. हा खेळ आहे, क्रिकेटच्या या खेळामध्ये वेळ बदलायला वेळ नाही लागत आणि वेळ इथे बदललेली आहे कवाड टीमची. 7 मध्ये 19 वरती हा बॉल आदळलाय. फाईन लेगचे फिल्डर बॉल फील्ड करतात. सिंगल मिळेल, त्यापेक्षा जास्त मिळणारही नाहीये. खेळ समाप्त 2 षटकांचा. एंड ऑफ द सेकंड ओव्हर. स्कोर कार्ड 14, लॉस ऑफ 2 विकेट्स.
टीम भिनार. दोन षटकांचा खेळ समाप्त झाला. 14 धावा धावफलकावरती येते. 6 चेंडू करायचा 18 धावा. मग 18ही म्हणू शकतात, कारण बहुतांश वेळा ही गोष्ट असे इक्वेशन आपण या क्रीडांगणावरती चेज होताना पाकलेले आहेत. बट खऱ्या अर्थाने ना एकंदरीत 32 धावा मी म्हणेन की बघा एक बॅलन्सेबल टोटल होता. बट त्या बॅलन्सेबल टोटलवरतीही काय खेळ दाखवला कवाड टीमने. खऱ्या अर्थाने जो बॉल फील्ड केला होता ना निलेशने काऊ फेसमध्ये, त्यात नंतर एक वेगळ्याच एनर्जीने बॉलिंगही झाली, फिल्डिंगही झाली. 6 मध्ये 18 शेवटचं षटक. पहिलाच बॉल फिल्डर येत आहे डीप मिड विकेटचे. बॉल फील्ड केला जातोय, एकापेक्षा जास्त मिळणारही नाहीये. सिंगल डबल या सिच्युएशन मध्ये कवाड टीम मी म्हणेन बोनस मध्ये देईल, कारण सिंगल डबलने काही फरक पडणार नाहीये. 5 मध्ये आता 17 हव्या आहेत. किमान 2 ते 3 चांगले फटके इथे हवेच आहेत टीम भिनारला. स्टार्ट चांगला झाला, बट क्रिकेटमध्ये नेहमी लक्षात ठेवा की तुमच्या सुरुवातीपेक्षा तुम्ही मॅच फिनिश कशी करता ते जास्त मॅटर करतं. कारण स्टार्ट जरूर चांगला झाला होता, बट त्यात नंतर मिडल फेस मध्ये आपण बॉलर्सचा दबदबा पाकिला आणि त्या जोरावरती कवाड टीम या मॅच मध्ये पुढे. प्लेन मिस येतोय डॉट आणि एक डॉट बॉल या मॅच मध्ये आता विजयाच्या दिशेने घेऊन चाललाय कवाड टीमला. 4 चेंडू 4 मध्ये 17 हव्या आहेत. या बॉलवरती येत्या बॉलवरती मोठा फटका हवाच आहे, अन्यथा आपण असं म्हणूया की हा सामना कवाड टीमच्या खिशामध्ये. 4 मध्ये 17. नेक्स्ट बॉल. मोठ्या फटक्याचा उल्लेख केला आणि मोठा फटका आलाय. क्या बात है, मॅच अजूनही जिवंत आहे. 4 मध्ये 17 हवे होता. षटकार इथे आला म्हणजे आता 3 मध्ये 11. 3 चेंडू शिल्लक आहेत. आता 11 करायचं आणि आता बॉलरही थोडा विचार नक्कीच करतील, बिकॉज हा फटका ना ऊर्जा संचारित करणारा फटका आहे. या फटक्याने एक गोष्ट ते इथे सांगून दिली की मॅच अजून जिवंत आहे. 3 मध्ये 11. आता थोडा दबाव बॉलर आदिलाही जाणवेल. 3 मध्ये 11. लोवर फुल टॉस होता, हलकीशी अपीलही झाली. लेग बिफोर विकेट या स्पर्धेमध्ये नाहीये, बट इथे कोणत्याही प्रकारे रन घेण्याचा प्रयत्नही केला नाहीये, म्हणजे हा डॉट बॉल असेल. आता 2 चेंडू शिल्लक, 2 मध्ये करायचं 11 धावा. जवळ पहा कुठेतरी हा सामना आपल्या बाजूने खेचलाय कवाड टीमने, बट अजूनही स्टील कॅल्क्युलेशन नुसार विचार केला तर 2 मध्ये 11 पॉसिबल तर आहेत. बट मला असं वाटतं की कुठेतरी उशीर झालाय टीम भिनारला या मॅच मध्ये, कारण एकंदरीत रिक्वायर रेट एका क्षणाला इन कंट्रोल होता, परिस्थिती चांगली होती, बट जे सातत्याने विकेट्स गेले ते टोचणारे होते. 2 मध्ये 11. प्लेन मिस येतोय डॉट. दिशा खराब आहे. आमचा अंपायर्सला एक विनंती असेल, जो निर्णय असेल ना तो कॉम्बॉक्सच्या दिशेने दाखवा, बिकॉज आम्ही कन्फ्यूज झालो, कारण साईड अँगलला कॉम्बॉक्स आहे. इथनं वाईट किंवा नो बॉल सांगणं फार अवघडच आहे. 2 चेंडू आणि 10 धाव्यांची आवश्यकता आहे. 2 मध्ये 10. आता डॉट बॉल येतोय आणि या बॉलने हे सुनिश्चित केलंय की या मॅच मध्ये कवाड संघ आपल्याला पुढे जाताना दिसेल. काही कॅल्क्युलेशन्स करावे लागतात नाही की सुरुवात चांगली केली, 10 धावा आल्या होत्या, बट त्यात नंतर फक्त विकेट्सच गेले, रन्स आल्याच नाही. तिथेही जर तुम्ही सिंगल डबलने स्ट्राईक रोटेटही केल्या असत्या तरी सुद्धा ही लढत आणखीन चांगली होऊ शकली असती. कॅल्क्युलेशन का महत्वाची असतात खेळामध्ये, मी नेहमी या गोष्टीचा उल्लेख करतो. इथेही कॅल्क्युलेशन मध्ये गडबड झाली आणि त्या अनुसरून या मॅच मध्ये आता माघार स्वीकारावी